क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष आणि क्रिकेटची जत्रा. तांगडी ब्रदर्स चषक 2026च्या स्पर्धेचा आगास. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा मिळतो तुमच्या भेटीला. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधून शेवटचा सामना दोन दिग्गज संघामधून आपण पाहतोय. या दोन्ही संघाने या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी केलेली आहे. आउटस्टँडिंग परफॉर्म, एक सांघिक कामगिरी दोन्ही संघांची अतिशय उत्तम दर्जाची राहिलेली आहे. एका बाजूला गंगामाता गोंदवली तर दुसऱ्या बाजूला मिनेश 11 कारिवली. सुभाष बत्तीनी यांच्या अध्यक्षतेखाली खऱ्या अर्थाने तालुका क्रिकेट संघ अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करतोय. आज या स्पर्धेमधून मात्र अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिल्या षटकात संघाचा सलामी गोलंदाज अंकुश. ईश्वर आणि गजाई सलामी जोडी त्यांच्या गजरात मैदानामध्ये एंटर झालेली आहे. ओव्हर क्रमांक पहिलं आणि पहिला चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट, अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू, फलंदाज थोडासा बॅकफुटला गेला, चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका फलंदाज ईश्वर याच्या बॅटमधून. या चौकारानं स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन केलं जातं. धावसंख्या होती बिनबाद 4. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडंसं बिग विट घेण्याचा प्रयत्न होता. मोठा पटका मारण्याचा प्रॉपर प्रयत्न आपण फलंदाज ईश्वर याच्या बॅटमधून पाहिला. मात्र चेंडू बॅटफळीमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. बिनबाद 5. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका, स्क्वेअर ऑफ विकेट, खाली क्षेत्र, चेंडू जाईल सीमाच्या बाहेर, चौकार. या चौकाड संघात धावसंख्या 4 पुढे धावसंख्या होती ती 9. आता मात्र डिफेन्सिव्ह फटकाच. सुरेख सुंदर प्रतिम उत्तम दर्जाची चेंडूची फेक झाली होती. फुल लेनचा चेंडू ब्लॉक होलमध्ये चेंडू आपण पाहिला होता. मात्र चेंडूला डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला. चेंडूचा सन्मान झाला. चेंडू ऑन साईडला जातो. एक धाव संधी, धावसंख्या दोन्ही अंगामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होती ती बिनबाद 10. ओव्हर क्रमांक पहिलं. गंगामाता गोंदवली आणि कारिवली या दोन दिग्गज संघामधून एक जबरदस्त सामना. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका, क्षेत्ररक्षक दक्ष राकेश याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून. एक सिंगल कंप्लीट, धावसंख्या 11. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा, पंचांचा नो बॉलचा इशारा. 4+1 एकंदरीत 5 धावा. सोळा धावा धावफलकावर. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना काय कमालीची सुरुवात आपण पाहतोय. कारवी संघाच्या माध्यमातून अतिशय चांगली सुरुवात आहे. आज कारवी संघात देखील या स्पर्धेमधून प्रेक्षकांना इम्प्रेस केलेले आहे. कमालीचा परफॉर्मन्स, उत्तम दर्जाची कामगिरी.
अतिशय चांगला फटका. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो मित्र आपण पाहतोय आणि मान्यवरांसाठी शुभ आगमन होत आहे. अक्रॉस लाईन ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. मैदानाच्या आतमधून देखील चांगले क्षेत्ररक्षण, स्क्वेअर ऑफ विकेट, डीपमधून चांगले क्षेत्ररक्षण होत आहे आणि मैदानामध्ये मान्यवरांचं शुभ आगमन होत आहे. सन्माननीय प्रतापजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सुस्वागतम सुस्वागतम मित्र, या ठिकाणी शुभ आगमन झालेले. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फुटबॉल संघटनेचे कर्ता धर्ता सर्वे सर्वा संस्थापक अध्यक्ष, किंग मेकर ऑफ राहणाल ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच, भिवंडीचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय प्रतापजी पाटील साहेबांसाठी शुभ आगमन झालेले. वेलकम वेलकम वेलकम. तांगडी ब्रदर्स या स्पर्धेमधून तुमचं मनस्वी स्वागत. भिवंडीचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय प्रतापजी पाटील साहेब आज खऱ्या अर्थानं बेलात वेल काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. मी आयोजकांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतोय. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फुटबॉल संघटनेचे कर्ता धर्ता सर्वे सर्व आहेत. संस्थापक अध्यक्ष गोलंदाज नितीन फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका सजला. अतिशय चांगला फटका. 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. कुठली टीम पोहोचते बघा आज. टीम कुठल्या पोहोचल्यात बघा. गोंदवली ना कारिवली बी. गोलंदाज नितीन लेफ्ट टर्न ऑन साइडचा फटका. बिग ब्लास्ट. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. आज कारिवली थांबायला तयार नाहीये. पायगावला काही का हे झालं ना आता सोडल्यावर या 7 धावेने संघाची धावसंख्या स्थानी पुढे सध्या धावसंख्या होती ती 29. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जाची चेंडूची फेक करताना गोलंदाज नितीन. मौका भी दिया और छक्का भी दिया.
चेंडू आउट ऑफ दी पार्क, सीमाच्या बाहेर जाणारा षटकार येतोय. या 6 धावांनी कारवी संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 35. आणि ईश्वरीच्या बॅटचा आपण जर अपडेट पाहिलं तर वैयक्तिक 32 धावा. क्या बात आहे. पुन्हा एकदा फोन लेनचा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका, चेंडू जातोय वाडिश. लॉंगॉनला चांगलं क्षेत्रक्षण आपण पाहतोय. मात्र 2 धावा घेण्याची संधी. धावसंख्या 37. 37 विदाउट लॉस ऑफ विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात आहे. मिस टाइम स्ट्रोक. शॉट थांबण्याला चेंडू जातो इनफिल्ड मधून. सचिन म्हात्रे याचं चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या 38. सन्मानित देवा टावरे, आपण जर प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. देवाजी टावरे, आपण जर प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. कपिल आहे. दुसरी ओव्हर 38 रन झाले. 38. 2 ओव्हर झाल्यात 38 धावा. सन्माननीय भालचंद टावरे साहेब, आपण देखील कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील यायचं आहे. कपिलजी चौधरी साहेब, आपण देखील कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील यायचं आहे स्टेजवर. पूर्ण संघाची ऑदर स्ट्रीम आपण स्टेजवर या प्लीज. ऑल टीम्स. वैयक्तिक 39 धावा. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमधून खऱ्या अर्थानं आज प्रेक्षकांना इम्प्रेस केले ईश्वर याने. किती वैयक्तिक? वैयक्तिक 39 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. ऑन साईडचा फटका साधला, चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. चार ओव्हरला 50 मारलेल्या त्यांनी 2च ओव्हरमध्ये फिनिश. जितू गवळींनी 2 ओव्हरमध्ये फिनिश. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. 15 चेंडूमध्ये 41 धावा. क्लिंग बॉल. दांडी गोल. त्रिफल चेत. फर्निचर बिघडतं या ठिकाणी ईश्वर याचं.
आमची पण आठीपट्टी होईल. नाही, आज काय झालं माहिती आहे काय? आज माझी प्लेयरच नव्हती मेन. ते 5 प्लेयर नव्हते ना, यांना बॅटिंग भेटली. दादा माझी ओन एक run नाही गेली. न्यू बॅटर रमेश. काढायची कामं घे. नाही नाही, तुम्ही तो ऑप्शन द्या. नो बॉल. नाही आता यो सीझन जाऊ दे थोडं. 46. अतिशय दमदार आणि उत्तम फटका. पुल अँड पॉवरफुल. आला आला, दिलाय बॉल दिलाय ना, एक्स्ट्रा बॉल दिलाय. 52 झाले. तीन ओव्हरला 53. हो ना, 53 झाल्या 3 ओव्हर. धावा किती? 53 झाल्या. 53. 53. पक्की ट्रॉफी झाली असेल मग. हा म्हणजे आता होईल गाडी. बघ गाडी पण रेडी घ्या. काय होता पायगावला? 3 ओव्हरला 53 झाल्या. 53. आम्ही आज सगळी टेमची बाबाला उरलेली वाटते. हे पण किती कोण मेन येऊन आहे ना, पाऊस प्लेच्या ओव्हरला रन घ्यायचा. पाऊस प्लेच्या ओव्हरला 15 प्लस हो आले. बरीच माहित आहेत ना आता. आउट ऑफ द लेग स्टंप. लेग स्टंपचा थोडासा बाहेरचा चेंडू. पंच बाईटचा इशारा करता एक धावेचा निर्वाळ धावसंख्याकडे पुढे धावसंख्या होती ती 54. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय कारिवली. मिनेश 11 हा संघ एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनतोय. चौकार आहे का नाही? नाहीये. चला, चेंडू मैदानाच्या आतमध्ये अडवला गेलेला. बॅकिंग आपण उत्तम पाहिली, बघूया टेलिकास्टच्या माध्यमातून. सेफ आहे. धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होती 56. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा पटका. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. दे दनादन.
रात्री एकविरा अतिशय दमदार आणि उत्तम फटका आपण पाहिला. चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमाच्या बाहेर जाणार अतिशय नेत्र दीपक षटकार येतोय. या साधावीने आता विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय. 68 68 धावा. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडूला सुंदरसा फ्लिक ऑन साइडचा बिग ब्लास्ट. चेंडू आउट ऑफ द पार्क. धावा झाल्या किती? 74. आज बत्तीनी खुश आहे. नहीं 10 साल बाद 10 साल बाद. चौऱ्याहत्तर धावा झालेल्या शेवटचा चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा पेस करण्यासाठी तोच फलंदाज. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आणि आपल्या फॉलो चेंडूला सुंदरसं कॅरी केलं जातं. झेल कलेक्ट केला जातोय. फलंदाज बाद. 74 झालेले आहेत आणि 75 करायचे आहेत. चला मित्र, आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर. मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. सन्मानी व्यासपीठावर तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व या व्यासपीठ मंचावर उपस्थित झालेले आहेत. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फुटबॉल संघटनेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष, रानाल ग्रामपंचायत किंग मेकर, विद्यमान सरपंच सन्मान्य प्रतापजी पाटील साहेबांचं आपण करूया विशेष स्वागत. त्यानंतर सन्माननीय कपिलजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत पूर्णा आणि गावदी पुणा संघाचे एक नामांकित क्रिकेटर, अष्टपैलू असे खेळाडू कपिल चौधरी यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित गावदी पुणा संघाचे माजी कुल कॅप्टन, उत्कृष्ट क्रिकेटर आणि खास करून राजकीय क्षेत्रामधून एक दिग्गज काम करणारे व्यक्तिमत्व सन्मानी भालचंदजी टाबरे, माजी उपसरपंच आणि विद्यमानचे सदस्य आहेत.
ग्रामपंचायत पूर्णाचे यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत पूर्णा सन्मानी भालचंद टावरे साहेबांचं देखील या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जातंय. त्यानंतर गावदेवी पूर्णा संघाचे सर्व कर्ता आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघाचे विद्यमान उपाध्यक्ष खऱ्या अर्थानं देवाजी टावरे नेहमीच जेव्हा तुम्ही आम्ही सर्वजण जेव्हा एखाद्या स्पर्धेचं आयोजन करतोय त्या स्पर्धेला निश्चितच त्यांचा हातभार असतोय. असं व्यक्तिमत्व दानशूर असं व्यक्तिमत्व पुण्यागावचं सन्मानित देवा टावरे यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केला जातोय. लक्ष विशाल जरी असलं तरी मात्र त्या धावा करण्याची क्षमता गंगामाता गोंधळी संघामध्ये देखील आहे. गंगामाता गोंधळी संघाचा आपण अपडेट पाहिलं. गंगामाता गोंधळी संघामधून राकेश असेल, परेश आणि हरी यासारखे मातबर फलंदाज संघामधून इन ॲक्शनमधून आपण पाहणार आहोत. ओर क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं संघाच्या वतीनं पहिले षटकांचा गोलंदाज गजा अंकुश, सलामी बॅट्समन, नॉन स्ट्राईकसाठी संजू. गजा आणि पहिला चेंडू पेस करताना फलंदाज अरुंद लेग त्रिफलाचित बाद. जागते रोख आदेश मैदानाच्या आतमध्ये देताना संघ आपण पाहतोय मिनेश 11 कारिवली. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय नितीन. बघा नितीन याच्याकडे देखील चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. चेंडूला थोडासा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधला नव्हता. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. एक धाव घेण्याची संधी. एक धावेने संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करताना फलंदाज नितीन पाटील. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका संजूच्या बॅटमधून. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 1-3. चला वेल कमी घ्या प्लीज.
मारू का तुला ने जा मी कागदावर लिहितो जा दे रे त्याची फोर रन लास्ट बॉल शेवटचा अंतिम चेंडू मला वाटतं बाकी असाव और क्रमांक पहिल्यामधून ॲक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून फलंदाज धावचित बाद नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो हरी हरी याने देखील आज चांगला इम्प्रेस केला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे तेच मी बघतो ते दोघं निघाले फोन आउट गेला कोण तेरा 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 रिग्नेश हे बॉलर कोण रे सिनू ऑन साईडचा अतिशय चांगला फटका सजलाय एक कंप्लीट एकच धाव वन शॉटचा इशारा आहे आउट नाही गेला पेनल्टी पॅनल्टी आहे वा क्या बात आहे दोन धावांची पॅनल्टी आहे ऍड करू का फलंदाजाला पण बाद केलं नाही आहे नाही ओव्हर संपल्यावर करा ना चेंडूला बिकेट घेण्याचा प्रयत्न मोठा पटकान जमाण्याचा चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधला फलंदाज हरी याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते प्रत्येक चेंडू जेव्हा जेव्हा डॉट होईल तेव्हा मात्र कुठंतरी प्रेशर वाईज संघ आपण पाहू गंगामाता गोंदवली लक्ष फार मोठे या ठिकाणी चेंडू ऑन साईडला उडवला अतिशय चांगला फटका एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न चौकार येतोय अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका ज्या फटक्याची नितांत गरज आउट ऑफ द पार्क या 6 धावेने आता मग गंगामाता गोंदवली संघ देखील थोडासा कमबॅक करतोय धावसंख्या होते ती 16 चार बोल दिले 16 होल्या अजून 2 बॉलानंतर 2 रन वाढतील थांबा नाही 2 बॉल एक्सप्रेस डिलिव्हरी वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला
अतिशय चांगला चेंडू. प्रत्येक डॉट चेंडू कुठेतरी गंगामाता गोंधळी संघाला थोडंसं बॅकफुटवर घेऊन जातोय. आतापर्यंत धावा झालेत त्या 16. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ आहे. गोलंदाज सिनू. चेंडूला सुंदरसा स्ट्रेटरचा फटका आपण पाहतोय. आउट आउट आहे तो धावत गेले ना तिकडे. 17 धावा झालेल्या आहेत. 2 पेनल्टी 19. 2 पॅनल्टीच्या धावा आम्ही ऍड करतोय. धावसंख्या 19. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती बाकी आहे? बाकी किती बघ 20 समजा पकडलं. किती 75 ना 45 46 56 धावा विजयासाठी. मिशन थोडंसं इम्पॉसिबल आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नाही नाही 56 46 56 75 19 झाले. 56 बरोबर आहे. रमेश विजयासाठी अजूनही 56 धावांची गरज आहे. मात्र हा 8 मारल की 27 रन. या जर धावा गंगामाता गोंदिवली संघाने काढल्या तर कदाचित हा रेकॉर्ड केला जाईल. जागेवरून चेंडूला फोर्स केलाय. एक आलंय. तो ये तो जेली बैट्समैन नवीन कोण रे? परेश बँगलोरला झाला. एकच धाव. नाही नाही आवडेल धावा शक्यच नाही. 26 दिल्या. कारिवली संघाचा बोलबाला आज 49 पाहिजे. 10 मध्ये मला वाटतं 49 ची गरज आहे. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जा चेंडूची फेक. हॅलो हॅलो कुठेतरी या सामन्याचा पिक्चर देखील क्लिअर होतोय. गंगामाता गोंदिवली संघ थोडासा बॅकफुटला आहे. महत्त्वाच्या सामन्यामधून आज सुभाष बत्तीनी विजया दिशेने वाटचाल करतोय. 20 साल बाद. चेंडूला ऑन साईडला उडवलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. बघा गंगामाता गोंदिवली देखील सहजासहजी हार स्वीकारणारा संघ नाही आहे. आणि संघातील महत्त्वाचे 2 मोरे मैदानाच्या आतमध्ये एंटर आहेत. एका बाजूला हरी तर दुसऱ्या बाजूला परेश. किती पाहिजे आता? नाही 9 8 42 ना. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. 42 ची गरज आहे ना. आणि 42 धावांची गरज आहे. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर काट. अतिशय चांगला फटका. आउटफील्ड दमदार आहे. चौकार नक्कीच येईल.
या साधावीने आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये थोडंसं कमबॅक होतोय गंगामाता गोंदवली. सेफ आहे चेंडू. आता बघा किती राहिले. 42 33 किती राहिले 33 42 झाले. शेवटचा अंतिम ओव्हर प्रगती पथावर आणि गोलंदाज कोणी येईल हे फार महत्त्वाचं आहे. विजयासाठी अजूनही 33 धावांची गरज आहे. 33 ना होतील ना. अर्जुना बॉल द्या. मॅच बॉल 2-3 द्या. ए मॅच बॉल आलाय. लकी बॉल आलाय बघा. ठेवा ठेवा तो बघ. हा किशन ठेवा. जेरा तो पेज खाली. केतन मात्र सध्या युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला जॉईन आहेत. गंगामाता गोंदिल संघाचे एक आधारस्तंभ आणि उत्कृष्ट खेळाडू आहेत केतन मात्रे. यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाईज केलेल्या खास करून गंगामाता गोंदिल संघ 33 बघा काढायचे का ठेवायचे तुमच्या वय. आणि गोलंदाज ईश्वर येतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम ओव्हर. विजयासाठी 33 धावांची गरज आहे. मात्र तालुका क्रिकेटचा आपण विचार केला तर 31 धावा देखील झालेल्या आहेत. वीर तानाजी दापोडे आयोजित आपण जी स्पर्धा पाहिली होती त्या स्पर्धेमधून जोशी युनियन भादवड संघाच्या अगेन्स्ट शेवटच्या अंतिम ओव्हरमधून 31 धावांची गरज असताना त्या 31 धावा जयेश यांनी कंप्लीट केल्या होत्या. पल्ला चेंडू डॉट. सामन्याचं पिक्चर थोडंसं क्लिअर होत आहे. मिशन इज इम्पॉसिबल. बऱ्याच दिवसानंतर कारविळी संघ देखील आज एका चौकार आहे 1 बॉन्स. आता मात्र गंगामाता गोंदिल संघाच्या माध्यमातून थोडंसं पराभवाचा अंतर करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र काही हरकत नाही आहे. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. चेंडू आला तो मॅच बॉल आला बघा. चार मध्ये 29. 4 चेंडूचा खेळ बाकी 29 ची गरज आहे. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. पहिला बॉल डॉट गेला ना. मिस टाइम स्ट्रोक. चेंडूकडे क्षेत्ररक्षक. आता मात्र गंगामाता गोंदिवली संघाने देखील नांगी टाकले. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. विजयापासून संघ फार दूर आहे. 22 धावा करायचे आहेत. मिशन इज इम्पॉसिबल. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क.
की विजयासाठी 16 धावांची गरज. पहिल्या ओव्हरमधून खऱ्या अर्थानं गंगामाता गोंदिवली संघाला फक्त धावा आल्या 5. या चौकारानं आता पराभवाचं अंतर थोडंसं कमी झालं. 8 लाख गंगामाता गोंदिवली मात्र हरलो, वाघासारखा लढलो. मात्र अतिशय चांगला परफॉर्मन्स मैदानाच्या आतमधून गंगामाता गोंदिवली. 12 का फक्त आणि फक्त 12 धावांनी आपण पराभूत झाला. 75चं लक्ष होतं. पहिल्या ओव्हरमधून खऱ्या अर्थानं गंगामाता गोंदिवली संघाकडे धावा आल्या नाहीत. पहिल्या ओव्हरमधून फक्त